आणि मंगळाला नव्हे चंद्राला प्राधान्य। बातमी काय आहे सविस्तरपणे बघूयात। आणि चंद्रावर शहर वसवणार म्हणजे लगेचच तिथं हजारोंची लोकवस्ती असेल असं नाहीये, पण काही यंत्रसामुग्री तिथं ठेवून त्याचा वापर पृथ्वीसाठी करायचा असा एलॉन मस्क यांचा मानस आहे। म्हणजे नेमकं काय समजून घेऊयात। स्पेसएक्स कंपनीने मंगळाऐवजी चंद्रावर शहर वसवण्याला प्राधान्य दिले, कारण चंद्रावर शहर वसवण्यासाठी जवळपास 10 वर्ष लागतील। पण मंगळावर शहर उभारण्याला 20 पेक्षा जास्त वर्ष लागू शकतात। मंगळावर जायचं असेल तर ते 26 महिन्यांमधून एकदाच शक्य होतं। तर दुसरीकडे दर 10 दिवसांनी चंद्राच्या दिशेने झेप घेता येते। स्पेसएक्सचं उद्दिष्ट मात्र बदललेलं नाही। आणि ते म्हणजे आपल्या आयुष्याच्या आणि एकंदर जाणीवेच्या कक्षा रुंदावणं। चंद्रावर शहर वसवणार म्हणजे नेमकं काय, तर एआय ला सुरू ठेवण्यासाठी एका वेळ हजारो जीपीयू सुरू असतात, त्यामुळे एआय साठी वापर करता येईल। या जीपीयूला प्रचंड वीज लागते आणि ते खूप तापतातही। चंद्रावर जीपीयू लावून या दोनही समस्या सुटतील असा मस्क यांचा अंदाज आहे। कारण चंद्रावर असे काही भाग आहे जिथे 12 महिने सूर्यप्रकाश असतो। तसंच चंद्रावरील तापमान अत्यंत कमी असल्यामुळे जीपीयू तापणारही नाही। चंद्राच्या 16% भूभागाखाली दुर्मिळ धातू असल्याचा अंदाज आहे। पृथ्वीवरील दुर्मिळ धातू कमी पडत असल्यामुळे ते चंद्रावरून आणण्याचा मानस एलन मस्क यांचा आहे। चंद्रावरील दुर्मिळ धातू जिथे सापडतात तिथे त्यांची घनता सुद्धा जास्त असते। चंद्रावर कायमस्वरूपी अंतराळ केंद्र उभारण्याचं स्वप्न आहे। काही उपग्रह चंद्रावर बनवून तिथूनच प्रक्षेपित करण्याचं नियोजन आहे। यासाठी अत्युच्च तंत्रज्ञान आणि पैशांची गरज आहे। दोन्ही गोष्टी पुरवण्याची मस्क यांची तयारी आहे। आणि एलॉन मस्क यांच्या या निर्णयाचं विश्लेषण केले खगोल अभ्यासक प्रदीप नायक यांनी। मंगळावर जर यान पाठवायचं असेल तर 2 वर्षात आपल्याला एकदाच यान पाठवता येतं। जेव्हा मंगळ सूर्यासापेक्ष पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला असेल तेव्हाच आपल्याला मंगळावर यान पाठवता येणं शक्य आहे, कारण त्यासाठी इंधन कमी लागेल, तुलनेने वेळ कमी लागेल। तरी सुद्धा या परिस्थितीमध्ये सुद्धा मंगळावर जर यान पाठवायचं असेल पृथ्वीवरून, जेव्हा तो विरुद्ध दिशेला असतो तेव्हा त्याला सुद्धा जाऊन यायला 6 महिने लागतील। आणि मग त्यासाठी भरपूर संसाधनं वापरावी लागतील, रिसोर्सेस वापरावे लागतील। सध्या तरी ते अवघड दिसतंय, म्हणून त्यांनी मंगळाच्या ऐवजी चंद्रावर वसाहत निर्माण करण्याचा संकल्प सोडलेला आहे। आता चंद्रावर वसाहत निर्माण करणं म्हणजे काय, तर चंद्राच्या पृष्ठभागावर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वातावरण नाही, त्यामुळे तिथे असे बंदिस्त अर्धगोल निर्माण करावे लागतील, एक किंवा अनेक। आणि त्यांची संकल्पना अशी आहे की ती सेल्फ सस्टेनिंग आणि सेल्फ ग्रोईंग अशी एक वसाहत म्हणजे एक शहर निर्माण करण्याची त्यांची संकल्पना आहे। आणि सध्या आपल्याकडे जी शक्तिशाली रॉकेट्स आहेत त्यांच्या सहाय्याने चंद्रावर जाऊन यायला केवळ 2च दिवस लागतात।
त्यामुळे चंद्रावर तळ उभारणं हे तुलनेने सोपं आहे. आणि भारताच्या चंद्रयान या यानाने मंगळावर चंद्राच्या पृष्ठभागावर ध्रुव प्रदेशामध्ये बर्फाचं देखील अस्तित्व शोधून काढलंय. त्यामुळे तिथलं पाणी आपल्याला आणता येईल. तर हे सगळं पुढच्या 10 वर्षात निर्माण करण्याची त्यांची संकल्पना आहे. आता नासाचं आर्टेमिस नावाचं जे यान आहे ते मार्चमध्ये किंवा एप्रिलमध्ये चंद्रावर जाणार आहे. चंद्रावर जवळजवळ 40 वर्षानंतर पुन्हा मानव पाठवण्याची अमेरिकेची तयारी सुरू आहे. तर त्याच्या पाठोपाठ इलॉन मस्क ही आता खाजगी कंपनी, तर त्या खाजगी कंपनीद्वारे एखादं शहर तिकडे निर्माण करण्याची संकल्पना आहे. तर बघूया ती कशी प्रत्यक्षात येते. पण या संकल्पनेसाठी इलॉन मस्क यांची जी स्पेसएक्स ही जी कंपनी आहे ती कंपनी धडाक्याने काम सुरू करते. आणि या बातम्यांसह JM विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.